विद्यार्थी मित्रांनो, आपण डेटा कलेक्शन टूल्स याविषयी माहिती घेतलेलीच आहे, पण आज आपण थोडेसे वेगळ्या विषयाकडे जाऊयात. ऑनलाईन डेटा कलेक्शन टूल्स याची गरज आता खूप आपल्याला भासायला लागली. तर ही गरज आपल्याला का भासते आहे हे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगायची गरज. आपण जेवढे रिसर्च करणारे मेंबर्स आहोत तेवढ्या सगळ्यांना आपल्याला आपल्या संशोधन विषयाप्रमाणे वेगवेगळे आपले संशोधन विषय असतात. त्या प्रत्येक संशोधन विषयाप्रमाणे आपल्याला माहिती संकलित करावी लागते, म्हणजेच डेटा कलेक्शन करावं लागतं. आणि हे डेटा कलेक्शन करणं हे खूप मोठं आणि महत्वाचं काम असतं. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रतिसादकांकडून वेगवेगळ्या प्रकारे माहिती संकलित करायची असते. त्यावेळेला काही माहिती आपल्याला गुणात्मक स्वरूपात हवी असते, काही माहिती आपल्याला संख्यात्मक स्वरूपात हवी असते. मग अशा दोन्ही प्रकारच्या माहितीसाठी आपल्याला वेगवेगळे टूल्स हे वापरावे लागतात. आणि म्हणून आपल्याला या टूल्सला अनुसरून आपण ऑनलाईन टूल्स कोणकोणते वापरायला हवेत याविषयी तर माहिती घेणारच आहोत, पण त्यापूर्वी थोडं आपण बघूयात की डेटा कलेक्शन टूल्स म्हणजे नक्की काय. डेटा कलेक्शन टूल्स म्हणजे जे आपण डेटा कलेक्ट करण्यासाठी पेपर क्वेश्चनर असेल, कम्प्युटर असिस्टेड इंटरव्ह्यू सिस्टीम असेल, केस स्टडीज असतील, चेकलिस्ट आहेत, इंटरव्ह्यूज आहेत. काही वेळा आपण ऑब्झर्वेशन करतो आणि बऱ्याचदा आपण सर्वे किंवा क्वेश्चनर्स देऊन आपण माहिती कलेक्ट करतो. तर ह्या सर्व प्रकारच्या टूल्सना आपण डेटा कलेक्शन टूल्स असं म्हणतो. आणि हे काय इम्पॉर्टंट असतात तर आपला जो रिसर्च आहे, आपला जो रिसर्चचा टॉपिक आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उद्देशाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने माहिती एकत्रित करायची असते. आता आपण प्रकार मुख्य आपल्याला दोन माहिती आहेत संशोधनाचे, ते आहेत गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक. बाकीचे जे प्रकार आहेत त्याकडे आपण आता जाणार नाही आहोत, कारण आपल्याला टूल्स विषयी माहिती घ्यायची आहे. तर क्वालिटेटिव्ह रिसर्च ज्यावेळी आपल्याला करायचं असतं, क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय तर आपण ज्या वेळेला काही विशिष्ट उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून, किंवा उदाहरणार्थ मी सांगेन की समजा आपल्याला विद्यार्थ्यांच्या इमोशनल इंटेलिजन्सचा अभ्यास करायचा असेल, हे ऑनलाईन टूल्स वापरून किंवा ही जी टीचिंग लर्निंग प्रोसेस सध्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये वापरली जाते आहे, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या इमोशनल इंटेलिजन्सवर काय फरक पडतो आहे, काय परिणाम होतो आहे हे जर बघायचं असेल तर अशा प्रकारच्या गुणात्मक संशोधनासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे काही टूल्स डेव्हलप करावे लागतील, काही वेगळ्या प्रकारचे ऑनलाईन टूल्स उपयोगात आणावे लागतील. किंवा तुमचे जे काही संशोधन विषय असतील त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं उद्दिष्ट बऱ्याचदा आपलं हे गुणात्मक संशोधनाशी निगडीत असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्यांचं विश्लेषण करून घ्यायचं असतं किंवा गरजांचं विश्लेषण करायचं असतं. अशा प्रकारचे किंवा तिथली सद्यस्थिती जी आहे त्याचा एकमेकांवर घटकांवर झालेला परिणाम बघायचा असतो. त्यावेळेला आपल्याला काही गुणात्मक संशोधनाची उद्दिष्टांची गरज असते. अशा वेळी आपण त्या प्रकारचे टूल्स हे वापरले पाहिजेत. त्याच्यामध्ये बऱ्याच उदाहरणार्थ जर सांगितलं तर ओपन एंडेड क्वेश्चनर ही आपण गुणात्मक माहिती जी आहे ती संकलित करण्यासाठी वापरतो. आता दुसरा जो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर क्वालिटेटिव्ह डेटा कलेक्शन टूल्स कोणकोणते आपण वापरतो. आता याच्यामध्ये काही ऑनलाईन आहे, हे बेसिकली मेनली ऑनलाईन टूल्स जे आपण जास्त वापरतो त्याचाच विचार या ठिकाणी करते आहे. तर ऑनलाईन फोरम्स आहे, ग्रुप्स आहे, वेब सर्वे चॅट आहे, ऑनलाईन कम्युनिटीज आहे, इन डेप्थ इंटरव्ह्यूज आहे. ह्या वेगवेगळ्या डेटा कलेक्शन टूल्सचा उपयोग करून आपण आपल्या गुणात्मक संशोधनासाठीची माहिती संकलित करू शकतो. आता यातल्या काही महत्वाच्या टूल्सचा आपण इन डिटेल पुढे अभ्यास करणार आहोत, त्यामुळे आता या ठिकाणी मी फक्त आपल्याला या टूल्सचा परिचय करून देते आहे आणि इन डिटेल मग आपण पुढे बघूया. दुसरं जे महत्वाचं उद्दिष्ट असतं किंवा संशोधन करताना ती म्हणजे संख्यात्मक संशोधनाद्वारे आपण संख्यात्मक माहिती गोळा करतो आणि ती माहिती संकलित झालेली आहे ती आपण नंबर्सच्या म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सच्या, स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्सच्या माध्यमाने त्याचं नंतर आपण विश्लेषण करतो. तर अशी संख्यात्मक संशोधनासाठीची जी संख्यात्मक माहिती जी आहे ती
संकलित करण्यासाठी आपल्याला माहिती संकलनाची विविध साधने वापरावी लागतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर क्लोज एंडेड क्वेश्चन्स जे आहेत ते आपण या ठिकाणी वापरतो. आता याविषयीची इन डिटेल माहिती मी देणार नाही, कारण याच्यासाठीच आधी आपलं एक सेशन क्वेश्चन एअरवर झालेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला माहिती. पण आता या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन टूल्स मध्ये काही टूल्स हे काही वेळा दिसताना कॉमन दिसतील, पण कंडक्ट करताना किंवा यूज करताना ते आपण आपल्या रिसर्चर्स जे आहेत त्यांच्या उद्दिष्टानुसार, त्यांच्या मुख्य कार्यपद्धतीनुसार, त्यांच्या मेथड्स नुसार त्यांनी ते यूज करायचे असतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन टूल्स साठीचे आपल्याला 4 प्रकारे आपण ते कलेक्ट करू शकतो. फेस टू फेस, आपल्याला माहिती फेस टू फेस आजपर्यंत आपण क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्ट करत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये मग आपण काही वेळा पदनिश्चयन श्रेणी वापरलेली आहे, काही वेळा आपण प्रासंगिक नोंदी ठेवतो, काही वेळा आपण प्रत्यक्ष प्रश्नोत्तर सेशन्स घेतो, म्हणजे तोंडी परीक्षा आपण घेतो. अशा अनेक गोष्टी आणि त्याच्यातून मग आपण त्यांना जे काही त्यांचे प्राप्तांक आहेत त्याच्यावरून आपण स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून आपण आपल्या फाइंडिंग्स पर्यंत येतो. परंतु आता आपल्याला ही जी सिच्युएशन चेंज होते आहे, फक्त सिच्युएशन चेंज होते आहे म्हणूनच आपण ऑनलाईन डेटा कलेक्शन टूल्स वापरायचे का, याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त आता ही सिच्युएशन आली म्हणून आपण हे वापरले पाहिजे. तर आपलं संशोधन कार्य जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक अचूकपणे, अधिक जलद गतीने आणि अधिक गुणात्मक स्वरूपाचं व्हावं यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स जे अवेलेबल झालेले आहेत आता ते वापरणं आवश्यक आहे. याच्यामध्ये ऑनलाईन मी फक्त शब्द घेतलाय, पण ऑनलाईनच्या अंतर्गत अनेक ऑनलाईन टूल्स आपल्याला डेटा कलेक्शन साठी अवेलेबल झालेले आहेत. मी जेव्हा सर्च केला तेव्हा जवळजवळ मला 56 प्रकारचे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डेटा कलेक्शन टूल्स हे दिसून आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टूल्स, टेम्पलेट्स अवेलेबल आहेत आणि आपण मग त्याच्या संशोधन कार्यासाठी का उपयोग करू नये. जर का इतर क्षेत्रांमध्ये जेव्हा संशोधन होत आहे तेव्हा ते या प्रकारेच जास्तीत जास्त डेटा कलेक्ट करतात. मग आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये सुद्धा आपण एज्युकेशन मध्ये रिसर्च करताना या ऑनलाईन टूल्सचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो. त्याप्रमाणेच आपण फोन म्हटलं तर नुसता साधा फोन नाही, आता आपल्याला स्मार्टफोन्स मिळालेले आहेत आणि आपल्याला 24 तास पैकी जवळजवळ मला वाटतं 18 तास आपण या आपल्या साथी, आपला मित्र म्हणूया, सध्याच्या काळात तर खूप जवळचा मित्र म्हणेन मी किंवा मैत्रीण म्हणेन की जी आपल्या सतत बरोबर असते, ते म्हणजे आपला स्मार्टफोन. मग या स्मार्टफोनचा उपयोग आपण एक टूल म्हणून, कलेक्शन करण्यासाठीच एक टूल म्हणून किती छान प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो याचा प्रत्यंतर तुम्हाला काही वेळा आलाही असेल. कारण अनेक ग्रुप्सवर सध्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चनेअर्स येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्विज येत आहेत आणि आपण त्याला रिस्पॉन्स देतो आणि त्यातून आपल्यालाही माहिती मिळते आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इतरांनाही माहिती देता येत आहे. आपण वेगवेगळे वेबिनार्स अटेंड करतो आहोत. या वेबिनार्स मधून सुद्धा आपल्याला काही जी महत्वाची आपल्या संशोधनाशी निगडीत माहिती आहे ती सुद्धा मिळते आहे. म्हणजे या ठिकाणी हा क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन टूल साठी आपण स्मार्टफोनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. आता याविषयी अधिक माहिती, कारण नुसत्या मोबाईलचा जरी विचार केला तरी या मोबाईलच्या थ्रू सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे रिसर्च साठीची जे डेटा कलेक्शन आहे ते करू शकतो. आणि सर्वांना सध्या माहित असलेलं आणि प्रचलित असलेलं म्हणेन मी आता, कारण आता हे परंपरागत मध्ये मोडायला लागलेलं आहे, ते साधन म्हणजे मेल. पूर्वी आपल्याला एकमेकांना मेल करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटत होती, पण आता ती कॉमन झाली. पण मग या मेल फॅसिलिटीचा आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट जे आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि मग याचा आपण अधिक क्रिएटिव्हली का नाही यूज करायचा. आपण आपलं क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्शन करण्यासाठी मेल फॅसिलिटीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो.
महत्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींकडून आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांवर काम करणाऱ्या लोकांकडून किंवा प्रतिसादकांकडून जर आपल्याला रिस्पॉन्स हवे असतील, माहिती संकलित करायची असेल, तर मला वाटतं मेल हे अतिशय सोपं, साधं, सहज उपलब्ध झालेलं आणि फ्री ऑफ कॉस्ट मिळणारं साधन आहे, ज्याचा आपण उपयोग करू शकतो. तर या ठिकाणी थोडंसं कंपॅरेटिव्हली मी सांगितलेलं की डेटा कलेक्शन टूल्स जे आहेत हे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन्हीसाठी आपण वापरू शकतो. आणि त्याच्यामध्ये काही आधी आहेत, काही ऍड झालेले आहेत. ऑनलाईन वेब हे क्वांटिटेटिव्ह साठी आपण ऑनलाईन वेब, फेस टू फेस, फोन, फेडेक्स मेल, सेंट्रल लोकेशन इंटरसेप्ट ह्यासारखी साधनं वापरू शकतो. आणि क्वालिटेटिव्ह साठी ऑनलाईन फोरम्स, ऑनलाईन कम्युनिटीज, वेब सर्वे, ग्रुप्स, ट्रॅक्स, यासारखे डेप्थ इंटरव्ह्यूज खूप महत्वाचे विद्यार्थ्यांना, कारण म्हणजे सर्वांनाच म्हणेन मी, कारण याच्यातून आपल्याला खूप महत्वाची माहिती, कॉन्फिडेन्शियल माहिती आणि आपल्या रिसर्चला उपयुक्त माहिती ही मिळवता येते. अर्थात त्याचे काही टूल्स, टेक्निक्स आहेत, ते टेक्निक्स आपण माहिती करून घ्यायला हवे. आणि बऱ्याचदा आपल्याला हे दोन्ही प्रकारची माहिती ही एकत्रित करण्याची गरज असते. आपण पुढे पाहणार आहोत, तर त्यावेळेला आपण हे दोन्ही पैकीचे काही टूल्स यातले आणि काही टूल्स यातले, म्हणजे क्वांटिटेटिव्हचे काही टूल्स आणि क्वालिटेटिव्हचे काही टूल्स, असं आपल्याला दोन्हीही एका वेळी काही वेळा वापरावे लागतात. ते आपण वापरले पाहिजे आणि त्यालाच आपण संयुक्त संशोधन असं म्हणूया. की या मेथड मध्ये काय केलं जातं, तर डेटा जो कलेक्ट करायचा आहे आपल्याला, म्हणजे तो संख्यात्मक असेल आणि गुणात्मकही असेल, असा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण त्याच्यासाठी एकापेक्षा जास्त टूल्स वापरतो. इथे त्याला आपण संयुक्त संशोधन असं म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर का आपल्याला आत्ताच्या सध्याच्या काळाशी रिलेटेड जर आपण रिसर्च टॉपिक डोळ्यासमोर ठेवला, तर आपण पाहिलं की माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासरूम टीचिंगची प्रोसेस आहे, त्याचा त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्सवर काय फरक पडतो आहे आणि त्यांचं प्रावीण्य किती प्रमाणामध्ये वाढते आहे. अशा प्रकारचं जर आपल्याला रिसर्च करायला लागला किंवा रिसर्च करायचं आपण ठरवलं, तर आपल्याला दोन्ही प्रकारचे आपल्याला माहिती संकलनाची साधनं वापरावी लागतील. त्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यूज घ्यावे लागतील, त्या ठिकाणी आपल्याला फोकस ग्रुप वापरावा लागेल. आता ह्या दोन्हीबद्दल आपण नंतर बघणार आहोत थोडक्यात, आणि फोकस ग्रुप बद्दल डिटेल तुम्हाला नंतर सांगितले जाईल. परंतु तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपण काही उद्दिष्ट डोळ्यासमोर जेव्हा ठेवतो क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या दृष्टीने, तेव्हा आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये हे दोन्हीही टूल्स, दोनच नव्हे तर एकापेक्षा जास्त टूल्स जेव्हा आपण वापरतो आणि संशोधन करतो, तेव्हा ते संयुक्त स्वरूपाचं संशोधन असतं. आणि जेव्हा सेन्सिटिव्ह विषय असतात, म्हणजे जर का आपण इमोशनल इंटेलिजन्स हा विचार केला, तर आपल्याला मला असं वाटतं की तो फारच मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेला जाणारा विषय आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर अभ्यासही सुरू आहे. असे सेन्सिटिव्ह विषय आहेत. त्याचप्रमाणे पालकांनाही या विषयामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. मग त्यामध्ये दोन्ही प्रकारचे पालक असतील, कारण काही अशिक्षित असतील, काही सुशिक्षित असतील. तर मग अशा दोन्ही प्रकारच्या ज्या आपल्याला प्रतिसादकांकडून माहिती मिळवायची असेल, तर त्या ठिकाणी मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा टूल्स वापरावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला कॉम्बिनेशन रिसर्च आहे, म्हणजे संयुक्त संशोधन जे आहे त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स हे वापरण्याची गरज आहे. अर्थातच हे कसे वापरायचे, कधी वापरायचे, कोणासाठी वापरायचे आणि आपण कोणत्या उद्दिष्टांना अनुसरून वापरायचे, आपल्या स्वतःच्या रिसर्चरच्या नीड्स आपल्याला स्वतःला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे की आपण या कोणत्या गरजेसाठी, आपल्या गरज म्हणजे कुठली, तर संशोधनाच्या कार्यपद्धतीतली गरज, त्याला अनुसरून आपल्याला कोणत्या प्रकारचे टूल्स आपल्याला सिलेक्ट करायचे. आणि ते सिलेक्शन ऑफ टूल्स वर मी थोडं नंतर बोलणार आहे, कारण ते खूप महत्वाचं आहे. जर का आपलं सिलेक्शनच चुकलं, किंवा चुकलं म्हणण्यापेक्षा
प्रॉपर टूल जर आपण यूज केलं नाही तर आपल्याला हवी असणारी परफेक्ट इन्फॉर्मेशन, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्याला किंवा डेटा जो आहे, इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ती जी काही माहिती संकलित करायची आहे महत्वाची ती आपल्याला होऊ शकत नाही आणि मग आपल्याला त्याचा परिणाम आपल्या सर्व प्रकारांवर होतो, म्हणजे आपल्या स्टॅटिस्टिकल अनालिसिसवर होतो आणि नॅचरली मग तुमचे फाइंडिंग्स जे आपल्याला हवे असतात, आपला जे रिझल्ट्स आहेत ते जे टेस्ट करायचे असतात ते आपल्याला या ठिकाणी प्रॉपर मिळू शकत नाही. सो स्टुडंट्स प्लीज टेक केअर while selecting the data collection tools. आता हे डेटा कलेक्शन टूल्स वर आपण खूप पाहिलं ऐकलं, पण आता कॉम्बिनेशन रिसर्च जर करायचा असेल तर याच्यासाठी आपण पाहिलं की इंटरव्ह्यू घ्यायचा असेल किंवा क्वेश्चनेअर द्यायची आहे, फोकस ग्रुपवर काम करायचं आहे किंवा तुम्हाला आणखी काही वेगळे टूल्स वापरायचे असतील तर ह्या प्रकारे अनेक टूल्स जरी असले तरी त्यातल्या त्यात या कॉम्बिनेशन रिसर्च साठी कोणते बेस्ट टूल्स आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि या ठिकाणी मुख्यत्वे आता महत्वाचे दोन जे आहेत मी ते टूल्स आहे. फर्स्ट इज ऑनलाईन सर्वे. ऑनलाईन सर्वे मध्ये काय केलं जातं तर या ठिकाणी ऑनलाईन सर्वे घेताना आपण इंटरव्ह्यू पण घ्यायचा प्लस आपण क्वेश्चनेअर पण. आता सर्वे मेथड जी आहे, ऑनलाईन सर्वे मेथड आपण जर वापरली आपल्या डेटा कलेक्शन साठी तर त्याच्या अंतर्गत येणारे इंटरव्ह्यूज आणि क्वेश्चनेअर्स हे दोन टूल्स आपण वापरणार आहोत किंवा टेक्निक्स पण म्हणूयात आपण. तर हे कशासाठी वापरायचे तर आपल्याला ऑनलाईन इन्फॉर्मेशन मिळवायची असेल आणि ती पण कशी तर इफेक्टिव्ह आणि एफिशियंट, तर आपल्याला ते वापरता आले पाहिजे, आपण ते यूज करायला हवे. आणि म्हणून या ठिकाणी ऑनलाईन सर्वे हा एक फार मोठा बेस्ट ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल आहे. आणि लकीली म्हणूयात किंवा या सध्या परिस्थितीमध्ये म्हणूयात किंवा आधीच्या काळापासून पण आता मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून अनेक फॅसिलिटीज उपलब्ध झालेल्या आहेत आणि ही पण फार मोठी फॅसिलिटी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल झाली. मग अशा आपण फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असणाऱ्या फॅसिलिटीज थ्रू रिसर्चची क्वालिटी चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर का सर्वे करायचा असेल तर आपल्याला किती धावपळ करावी लागते, किती प्रमाणामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट करावे लागतात, किती प्रमाणात आपल्याला आर्थिक सुद्धा खर्च करावा लागतो हे आपण बघितलेलं आहे. पण जर आपल्याला हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आणि खूप धावपळ न करता आपल्याला हे सगळं एका ठिकाणी बसून एका क्लिकवर आपल्याला जर हे सगळं अवेलेबल होत असेल तर आपण ते निश्चित उपयोगात आणलं पाहिजे. दुसरं आहे ड्युएल मॉडरेटर. याच्यामध्ये सुद्धा आपण महत्वाचे दोन टूल्स वापरू शकतो. एक आहे फोकस ग्रुप्स आणि दुसरा आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर्स. आता क्वेश्चनेअर्स मध्ये सुद्धा प्रकार आहेत, पण आपण इथे स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर मुद्दाम म्हटलेला आहे कारण तेही एक महत्वाचं स्किल आहे रिसर्चरकडे असणार की त्याला स्वतःच्या संशोधन विषयाप्रमाणे त्याच्या उद्दिष्टाप्रमाणे त्याला स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर्स तयार करण्याचं स्किल, त्याची रचना ही करता आली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या इफेक्टिव्ह स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर्सच्या माध्यमातून आणि जर का आपण स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर्स तयार करूनच फोकस ग्रुपवर सुद्धा ते इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला असं दिसून येईल की अतिशय महत्वाची वाटणारी आपल्याला जी माहिती आहे आणि आपल्याला जो ऍक्च्युअल प्रतिसाद हवा आहे तो आपल्याला निश्चितपणे मिळवता येईल. आता इथे काही लिस्ट मी फक्त दिलेली आहे, ही लिस्ट ऑफ टूल्स फॉर डिफरंट डेटा कलेक्शन टेक्निक. आता इथे काही टेक्निक्स दिलेले आहेत आणि इकडे टूल्स दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला हेही रिसर्च करताना लक्षात आलं पाहिजे की आपण टेक्निक्स कुठले आहेत आणि त्याच्यासाठी कोणते टूल्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. आता हे जे सगळे मी इकडे दाखवते आहे आपल्याला टूल्स युज्ड हे मॅक्झिमम सगळे हे ऑनलाईन अवेलेबल. केस स्टडीज करायचा असेल एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या विद्यार्थ्याचाच आपल्याला जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला केस स्टडीज सारखं टेक्निक वापरावं लागतं.
आणि मग आपल्याला हे टेक्निक वापरताना कोणते टूल्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. एन्सायक्लोपीडिया आहे, ग्रामरली आहे, क्विटेक्स्ट आहे, ह्यासारखे टूल्स अवेलेबल आहेत. म्हणजे आपण कुठल्या प्रकारचा रिसर्च करतो आहोत हे आधी खरं तर आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे, स्वतःला निश्चित करता आलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे टेक्निक्स आणि टूल्स आपल्याला सिलेक्ट करता येईल. त्यानंतर युजेस डाटा आहे, याच्यासाठी सुमा म्हणून एक महत्वाचं टूल अवेलेबल आहे. चेकलिस्ट आहे. आता चेकलिस्ट आपण जनरली जेव्हा जेव्हा ऑब्झर्वेशन करायचं असतं तेव्हा तेव्हा चेकलिस्ट आपण फेस टू फेस वापरतो, पण या ठिकाणी आपल्याला आता ते शक्य नाहीये. म्हणून मग आपण ऑब्झर्वेशन करायचं नाही का, तर निश्चित करायचं. आणि त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन टूल्स पण अजून वेगळे काही आहेत ऑनलाईन अवेलेबल, ते पण खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत आणि ते वापरण्याचे बेसिकली टेक्निक आपल्याला आलं पाहिजे रिसर्च करताना, माहिती संकलित करताना. ह्या ज्या चेकलिस्ट टेक्निक जे आहे याच्यासाठी कॅनवा, चेकली, फॉरकेट अशा सारखे अनेक टूल्स अवेलेबल आहेत. त्यानंतर इंटरव्ह्यूज तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपण सोनी आयसीडी हे फक्त एक एक्झाम्पल दिलंय मी, पण आपल्याला तर हल्ली आता मोबाईल थ्रू सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे कुठेही जिथे जिथे आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकमेकांना जोडता येईल अशा सर्व साधनांच्या साहाय्याने आपण इंटरव्ह्यूज घेऊ शकतो. पण आता सध्या आपल्याला प्रत्यक्ष मुलाखत घेणं तर खूप अवघड आहे, बरोबर आहे की नाही. आपण जर का प्रत्यक्ष मुलाखत घ्यायला गेलो तर आपल्याला ते खूप म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये शक्य नाही. म्हणून मग आपण आपलं रिसर्चचं काम थांबवायचं का, तर निश्चितच नाही. आपण उलट अधिक चांगल्या प्रकारे या वेळेचा सदुपयोग करून घेऊन आपलं रिसर्चचं काम हे व्यवस्थितपणे पूर्ण केलं पाहिजे. आणि म्हणून इंटरव्ह्यूज जर टेक्निक आपण वापरणार असू तर त्याच्यासाठी जिथे जिथे अवेलेबल आहे ते माध्यम वापरून, टूल्स वापरून आपण इंटरव्ह्यूज कंडक्ट केले पाहिजेत. अर्थात त्याच्यावर आपण इन डिटेल बोलणार आहोत. त्यानंतर फोकस ग्रुप्स या टेक्निकसाठी लर्निंग स्पेस टूल किट अवेलेबल आहे. तुम्ही जर नुसते एक एक टेक्निकचे जर सर्च टाकले गुगलवर तरी तुम्हाला असं दिसून येईल की खूप वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत. पण त्यातले सगळेच काही फक्त एज्युकेशन साठी उपयुक्त आहेत असं नाही, तर इतरही फील्डमध्ये रिसर्च चालू आहे त्याच्याशी रिलेटेड, पण मेनली आपल्याशी रिलेटेड एज्युकेशन सिस्टीम मध्ये जे यूज करता येतील ती मी इथे मेनली घेतलेले आहे. त्यानंतर सर्वे, जो आपल्याला प्रत्येक संशोधन विषयाशी निगडीत करावाच लागतो म्हणेन, कारण सर्वे केल्याशिवाय आपल्याला निश्चित उद्दिष्टांपर्यंत किंवा निश्चित निष्कर्षांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. आणि म्हणून आपण ज्या वेळेला सर्वे करणार आहोत किंवा हे टेक्निक वापरणार आहोत त्यावेळेला आपल्याला खूप याच्यासाठी तर मी म्हणेन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डेटा कलेक्शन टूल्स हे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये मेनली गुगल फॉर्म्स, आता ते गुगल फॉर्म्स बरेच जण वापरताही आहेत आणि वापरताना दिसताही आहेत, कारण आपल्याला सगळ्या ज्या काही क्वेश्चनेर येत आहेत किंवा जे काही आपल्याला फीडबॅक द्यावे लागत आहेत वेबिनार्स नंतर, हे आपण सगळे कशाच्या माध्यमातून देतो आहोत, तर गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून देतो आहोत. त्यानंतर कॉल डॅडी, सर्वे मंकी, जो सर्वे, असे वेगवेगळे टूल्स हे डेटा कलेक्शन साठी ऑनलाईन अवेलेबल आहे. आणि डॉक्युमेंट्स आणि रेकॉर्ड्स हे जर आपलं टेक्निक असेल तर यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टूल्स हे ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला महत्वाचं सांगू शकेल की आतापर्यंत आपण पाहिलं की गुणात्मक संशोधन करायचं असेल किंवा संख्यात्मक संशोधन करायचं असेल किंवा हे संयुक्त संशोधन करायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारे टूल्स अवेलेबल आहेत यातले काही डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. कारण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला मुख्यतः इंटरव्ह्यू आणि सर्वे या दोन टूल्सचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येणार आहे आणि आपल्याला आपलं संशोधन कार्य हे अधिक लवकर पूर्ण करता येणार आहे. तर आपण याच्यासाठी इंटरव्ह्यू टेक्निक जे आहे त्याचं थोडंसं, अर्थात मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाहीये, इथे फक्त प्रकार सांगते आहे. याच्यावर आपले अजून नंतर बाकीचे प्राध्यापक याच्यावर लेक्चर्स घेणार आहेत, त्यामुळे मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. पण इंटरव्ह्यू घेण्यासाठी ऑनलाईन टूल्स कोणते अवेलेबल आहेत
हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून इथे फक्त प्रकार आपण बघतो आहोत की पहिला प्रकार संरचित, दुसरा निम्न संरचित आणि तिसरा असंरचित. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू जर घ्यायचा असेल तर आपल्याला कोणते अवेलेबल टूल्स आहेत, किंवा सेमी स्ट्रक्चर्ड घ्यायचा असेल किंवा अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, कोणत्या प्रकारचा इंटरव्ह्यू घ्यायचा हे ज्या त्या संशोधकाने आपल्या संशोधन विषयानुसार ठरवायला आणि त्याप्रमाणे त्याने ते सिलेक्ट करायला हवं. पण इथे महत्वाचे काही 3 महत्वाचे टूल्स जे आहेत ते मी आपल्याला सांगू इच्छिते की बेस्ट डेटा कलेक्शन टूल जे आहे इंटरव्ह्यू साठीचे ते मुख्य 3 आहेत: ऑडिओ रेकॉर्डर, डिजिटल कॅमेरा आणि कॅमकॉर्डर. आता या ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डरची आपल्याला सगळ्यांना फॅसिलिटी माहिती आहे. आपण काही वेळा इंटरव्ह्यू साठीची फक्त क्वेश्चनेअर जरी दिली, ऑनलाईन पाठवली आणि ज्यांना, कारण काही वेळा इंटरव्ह्यू देणारे जे आहेत त्यांना आपल्यासाठी तेवढा पुरेसा वेळ देणं शक्य नसेल जेव्हा आपल्याला इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे त्यावेळेला. तर त्याच्यासाठी आपण त्यांना काही माहिती आपल्याला हवी असेल तर आपण स्ट्रक्चर्ड फॉर्म मध्ये एक क्वेश्चनेअर इंटरव्ह्यू साठीची तयार करून जर त्यांना मेल केली किंवा त्यांना व्हॉट्सअपवर पाठवली किंवा त्यांना आणखी वेगळ्या ब्लॉग, म्हणजे तुम्ही जे कुठलं माध्यम वापराल, ब्लॉगच्या थ्रू पाठवली, टेलिग्रामच्या थ्रू पाठवली, तरी ते नंतर त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग करून आपल्याला त्यांचे इंटरव्ह्यूचे डिटेल, इंटरव्ह्यूची इन्फॉर्मेशन पाठवू शकतात. आपण ऑडिओ रेकॉर्डरचा कसा वापर करायचा हे टेक्निक मात्र शिकून घ्यायला, कारण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ऑडिओ रेकॉर्डिंग होतं, कॅमेऱ्यांमध्ये होतं, लॅपटॉप ऑन करून, म्हणजे लॅपटॉप आपण जेव्हा यूज करतो तेव्हाही होतं. म्हणजे आता त्या इतक्या सुंदर फॅसिलिटीज अवेलेबल झालेल्या आहेत या सगळ्या साधनांच्या माध्यमातून की आपण हे सहज करू शकतो आणि कमी वेळामध्ये आपल्याला हे करता येणं शक्य आहे. दुसरं आहे डिजिटल कॅमेरा. अर्थात डिजिटल कॅमेरा हा आपण आता स्क्रीनशॉट काढून सुद्धा आपण नुसतं डिजिटल कॅमेरा कसे वापरायचे हे बघितलेलं, तर आपल्याला त्याच्यात फक्त फोटो मिळतात. पण आपल्याला जर इंटरव्ह्यू कलेक्ट करायचे असतील तर डिजिटल कॅमेऱ्याचा कसा उपयोग करायचा हे स्किल मात्र आपण शिकून घ्यायला हवं. कारण डिजिटल कॅमेरा आता आपण जे बघतो आहोत एकमेकांना, हे कशाचं प्रतीक आहे हे किंवा कशामुळे बघू शकतो आहोत, हे डिजिटल कॅमेरामुळे शक्य. मग अशाच प्रकारे जर आपण इंटरव्ह्यू घेणाऱ्यांबरोबर, म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा आणि इंटरव्ह्यू देणारा या दोघांनी मिळून जर का अशा प्रकारे इंटरव्ह्यू कंडक्ट केला तर मला वाटतं ते या सद्यस्थितीमध्ये खूपच योग्य पर्याय असतो. तसंच कॅमकॉर्डर, हे सगळे कॉर्डर हे जे आहे हे काय आहे हे तिथं फक्त थोडक्यात मी सांगते, कारण वरचे दोन्ही जे आहेत ते आपल्याला यूज टू झालेले आहेत. तर या ठिकाणी कॅमकॉर्डर जे आहे हे कशासाठी वापरले जातं, तर इंटरव्ह्यू जे घेतले जातात त्याच्या माध्यमातून मिळणारी जी माहिती आहे ती आपल्याला याच्या थ्रू कलेक्ट करता येते. म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग पण आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण, या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला याच्या माध्यमातून करता येतं. आणि म्हणून त्यात पण एक लक्षात घ्या, इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यापूर्वी आपण इंटरव्ह्यू ज्यांचा घ्यायचा आहे त्यांना आपण क्वेश्चनेअर पाठवली पाहिजे. त्याच्या आधी तसंच त्यांना त्याची परमिशन आधी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं त्याची वेळ घेतली पाहिजे आणि किती वेळाचा घ्यायचा, किती प्रश्न आपण विचारणार आहोत, कोणते माध्यम आपण वापरणार आहोत. कारण काही वेळा तुम्हाला जरी वापरता येत असेल तरी समोर जो इंटरव्ह्यू देणारा आहे त्याला जर वापरता येत नसेल ते साधन, त्याला जर रेकॉर्डिंग करता येत नसेल, किंवा आता उदाहरणार्थ आपण झूम थ्रू एकमेकांना बघतो आहोत, बोलतो आहोत, पण त्यांना जर का म्यूट अनम्यूट करायचं किंवा व्हिडिओ स्टॉप करायचा किंवा शेअर करायची स्क्रीन किंवा ऑन करायचं हे जर लक्षात नसेल, माहिती नसेल, तर त्या ठिकाणी आपण आपले इंटरव्ह्यू व्यवस्थित घेऊ शकणार नाही. त्यांच्याकडे नेट अवेलेबिलिटी आहे की नाही या सर्व गोष्टी चेक करून त्याच्याविषयी त्यांच्याशी डिस्कस करून त्यांना आवश्यक आहे ती माहिती पुरवून मग आपण इंटरव्ह्यू कंडक्ट केले पाहिजे. म्हणजे आपण हे कुठलंही टूल वापरताना काळजी घ्यायलाच हवी. आता ह्या ठिकाणी आपण इंटरव्ह्यू साठीचे मुख्य 3 टूल्स बघितले. आता आपण सर्वे टूल्स जे महत्वाचं आहे आपल्यासाठी, या सर्वे टूल्स बद्दल बघूया. या ठिकाणी तुम्हाला काही लोगो आणि काही महत्वाची नावं दिसत आहेत.
याच्यामध्ये आपल्याला गुगल फॉर्म्स हे मी मुद्दाम सेंटरला ठेवलंय. याचं कारण आहे की आपण आता गुगल फॉर्म्स हे टूल खूप मोठ्या प्रमाणात सर्वे करण्यासाठी वापरतो. आता हे गुगल फॉर्म्स म्हणून जे टूल आहे हे कसं वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये काय महत्वाच्या फॅसिलिटीज आहेत, ते कुणासाठी वापरले जातं आणि जेव्हा ते वापरायचं आहे त्याच्यापूर्वी आपण काय पूर्वतयारी करायला हवी, याविषयी आपण आता या प्रत्येक टूल विषयी थोडक्यात अधिक माहिती घेऊया. ऑनलाईन सर्वे टूल्स जे आहेत, हे ऑनलाईन सर्वे टूल्स रिसर्चरला सगळ्यात महत्वाचे का आहेत, तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पॉप्युलेशन जे आहे, या पॉप्युलेशनची माहिती आणि तीही कुठे न जाता, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रतिसादक राहतात, प्रत्येकांपर्यंत पोहोचणं आर्थिक दृष्ट्या आणि सध्या परिस्थितीत तर मुळीच नाही, शक्य नाहीये. तर मग त्यासाठी आपल्याला हे ऑनलाईन सर्वे टूल्स उपयोगी पडतात. तर गुगल फॉर्म्स जे आहे त्याचे मी तुम्हाला लिंक पण इथे शेअर करते आहे की गुगल फॉर्म्स आपण वापरतो आहोत, पण ते कशा प्रकारे वापरतो आहोत, तर आपण फक्त आलेल्या प्रश्नांना उत्तर देतो. आपण आता स्वतः जर आपल्याला गुगल फॉर्मचा वापर करून आपल्याला आपला रिसर्च करायचा असेल तर आपण गुगल फॉर्म्स मध्ये कशा प्रकारे आपले प्रश्न टाकायचे, त्याचं टेक्निक काय आहे, त्याच्यासाठीचे कोणते टूल्स आहेत, कोणत्या फॅसिलिटीज आहेत, किती प्रकारचे प्रश्न आहेत, हे सर्व आधी नीट पाहायला. म्हणजे आपण गुगल फॉर्म्स हे सर्वे टूल वापरताना त्याचा आधी इन डिटेल स्टडी करायला. जवळजवळ 60 टीम्स त्याच्यात आहेत आणि डिफरंट 7 टाईप क्वेश्चनचे टाइप्स त्या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त आहे, म्हणजे उपलब्ध आहे, ते तुम्ही तयार करू शकता, क्रिएट करू शकता. म्हणजे आपल्याला जी क्वेश्चनेअर द्यायची आहे ती क्वेश्चनेअर ओपन एंडेड क्वेश्चन द्यायचे, क्लोज एंडेड द्यायचे, किंवा आणखी कुठल्या प्रकारे तुम्हाला मल्टिपल चॉईस द्यायचे, तुम्हाला क्वेश्चन्स किती प्रकारचे, रँक ऑर्डर प्रमाणे कुठल्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत, हे बघून तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन टाइप सिलेक्ट करू शकता आणि ते तुम्ही देऊ पण शकता. आणि नुसतं क्वेश्चनेअर दिली की त्याचा फक्त आपल्याला डेटाच मिळतो असं नाही, तर त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन पण आपल्याला त्याच्यात मिळतं. स्प्रेडशीट फॉर्म मध्ये सगळी माहिती अवेलेबल होते आणि त्यांचे जे रिस्पॉन्सेस आहेत ते आपल्याला कुठेही कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, तर ऑटोमॅटिकली ते आपल्याला कॅल्क्युलेट करून वेगवेगळ्या, म्हणजे पायग्राफ मध्ये पाय चार्टच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला ते, वेगवेगळ्या चार्टच्या स्वरूपात सुद्धा आपण त्याच्यासाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत, तर आपल्याला ते अवेलेबल होऊ शकतं. संशोधक मित्रांनो, अशा प्रकारे जर का आपलं कॅल्क्युलेशन करण्यासाठीचा वेळ, त्यानंतर आपल्याला ग्राफ प्रिपेअर करण्यासाठीचा वेळ, हा सगळं आपल्याला या माध्यमातून वाचतो. आपल्याला इमिडिएट आपल्याला आपला जो डेटा आहे त्याच्यातून आलेली माहिती जी आहे ती चार्टच्या स्वरूपात आणि ग्राफच्या स्वरूपात ऑटोमॅटिकली अवेलेबल झाल्यामुळे आपल्याला त्याचे रिझल्ट्स इमिडिएट टाकता येतात. आपण फाइंडिंग्स इमिडिएट त्याचं इंटरप्रिटेशन हे इमिडिएट करू शकतो आणि आपण आपल्या रिझल्ट्स कडे, फाइंडिंग्स कडे सहज जाऊ शकतो. दुसरं एक महत्वाचं आणखी एक ऑनलाईन टूल उपलब्ध आहे ते म्हणजे पोल डेटा. पोल आपल्याला माहिती आहे की आपण वेगवेगळे इलेक्शन्स होतात तेव्हा वेगवेगळे पोल्स बसलेले असतात आणि आपण कंटिन्यू आपल्याला ग्राफ दाखवत असतात, क्वेश्चन्स विचारत असतात आणि कशा प्रकारे काम चाललेलं आहे आपल्याला ऑनलाईन दिसत असतं, टीव्हीवर दिसत असतं. तसंच त्या छोट्या प्रमाणामध्ये मी ते मोठ्या प्रमाणातलं सांगितलं की तिथे कशा प्रकारे हे वापरले जातं. इथे मात्र आपण आपल्या संशोधन विषयाला अनुसरून आपल्या गरजेनुसार हे आपण टूल वापरू शकतो. अर्थात हे पण फ्री व्हर्जन आहे आणि याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स तुम्ही ठेवू शकता आणि याच्यात 100 सर्वे रिस्पॉन्सेस पर मंथ आपण मिळवू शकतो. आणि हे महत्वाचं म्हणजे आपण व्हॉट्सअप, त्यानंतर फेसबुक, ट्विटर या सर्व माध्यमातून तर पाठवू शकतो, पण हे ब्लॉगवर सुद्धा आपण प्लेस करू शकतो. वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून हे यूज करू शकतो आणि त्याचे रिझल्ट जे आहेत हे रिझल्ट आपल्याला लाईव्ह बघता येतात.
आणि हा फार मोठा फायदा आपल्याला या म्हणजे ते प्रतिसादक आहेत त्यांना सुद्धा आपण स्वतः काय काय प्रतिसाद दिलेला आहे, रिस्पॉन्सेस काय दिलेले आहेत हे सुद्धा प्रत्यक्षपणे स्वतः लगेच बघता येतं. आणि रिसर्च करणाऱ्याला सुद्धा जी माहिती अपेक्षित आहे, जी संकलित करायची आहे, ती पण या माध्यमातून, या टूल्सच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. म्हणून या ठिकाणी आपल्याला, आणि सगळ्यात महत्वाचा याच्यात एक आणखी महत्वाची फॅसिलिटी आहे ती म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. येथे ऑफर फ्री टेक्स्ट डिझाईन, कलर चॉईसेस आणि आपल्याला अशा वेगवेगळ्या लिंक सुद्धा याच्यात ऍड करता येतात प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे पोहोचण्यासाठी. म्हणजे हे टूल जे आहे हे आपल्याला इमिडिएट आपल्या रिसर्चचे रिपोर्ट्स जे आहेत किंवा सर्वेचे जे रिपोर्ट्स आहेत, क्विजचे, आपण समजा क्विज कंडक्ट करत असू, कशा प्रकारे आपण हे टूल वापरतो आहे आणि कोणत्या उद्दिष्टाप्रमाणे त्याच्यावर हे अवलंबून आहे, पण हे सगळे रिझल्ट रिपोर्ट्स आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात. आणि सध्याच्या काळात तर मला वाटतं आपण हे सगळं यूज केलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचं आणखी एक आहे ते म्हणजे सर्वे मंकी. हे एक टूल अवेलेबल आहे, याची प्रत्येकाची मी या ठिकाणी लिंक दिलेली आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण ऑनलाईन सर्वे क्रिएट करू शकतो आणि हे सुद्धा फ्री व्हर्जन आहे. इथे आपण 10 प्रश्न आणि 100 रिस्पॉन्सेस मिळवू शकतो. 10 प्रश्न म्हणजे काय, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पण प्रश्न यात ऍड करता येतात आणि आपण ऑनलाईन प्रश्न एकदा तयार करून ते ठेवले तर आपण 100 रिस्पॉन्सेसला एका वेळी सुद्धा पाठवू शकतो आणि आपल्याला ते एका वेळी आपल्याला रिस्पॉन्सेस मिळवता येतात. म्हणजे हे आपण युजर सुद्धा पाहू शकतात आणि आपल्यालाही इमिडिएट ऑनलाईन रिझल्ट मिळतात. आणि ही सर्व म्हणजे याच्यामध्ये आणखी एक फॅसिलिटी आहे की सर्वे मंकी साईट जी आहे ना, ही सर्व विषयांना सपोर्ट करणारी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न, टेम्पलेट्स आणि व्हिज्युअल थीम्स सुद्धा याच्यात अवेलेबल आहेत. आणि याच्या माध्यमातून आपण आपल्याला दोन्ही प्रकारचे सर्वे करायचे असतात, काही रिक्वायर्ड असतात तर काही ऑप्शनल असतात. आता रिक्वायर्ड सर्वे आपला असतो तो कशासाठी असतो, तर आपल्याला जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत त्या उद्दिष्टांना अनुसरून आपण जी माहिती संकलित करायची आहे ती माहिती संकलित करण्यासाठी जे हे टूल वापरतो, तेव्हा तो सर्वे जो आहे तो आपल्याला रिक्वायर्ड सर्वे असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर का उद्दिष्ट घेतलं असेल की विद्यार्थ्या म्हणजे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रावीण्य कसोटीच्या माध्यमातून त्यांच्या इमोशनल प्रावीण्य कसोटीच्या माध्यमातून त्यांच्या एखाद्या विशिष्ट विषयामध्ये होणाऱ्या प्रगतीचा आढावा तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्वे करायचा असेल त्या विद्यार्थ्यांचा, तर तुम्हाला ते रिक्वायर्ड सर्वे टूल या ठिकाणी वापरावं लागेल. आणि दुसरं जे आहे ऑप्शनल सर्वे. ऑप्शनल सर्वे आपण केव्हा वापरतो आणि रिक्वायर्ड केव्हा वापरतो ते आपण, मला वाटतं आता याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे आणि कधी वापरायचे, कुठल्या विषयांच्या संदर्भात आपण हे मुख्यतः वापरले पाहिजे. ऑप्शनल सर्वे म्हणजे थोडक्यात एवढंच सांगेन की ज्या वेळेला आपल्या उद्दिष्टांमध्ये नसतं परंतु आपल्याला उपउद्दिष्ट आपलं असतं आणि त्याच्यामध्ये ती आपल्याला माहिती त्याच्या अनुषंगाने एकत्रित करायची असते किंवा संकलित करायची असते, किंवा काही व्हेरिएबल्स असे आहेत की आपल्याला त्याच्याशी रिलेटेड माहिती नंतर लागणार असेल पण आपण रिसर्च करताना ती आपण कलेक्ट करायचा विचार करतो, किंवा काही रिसर्च आर्टिकल्स आपल्याला आपल्या रिसर्च सब्जेक्टशी रिलेटेड लिहायचे असतात आणि त्या रिसर्च आर्टिकल साठीची माहिती सुद्धा आपण रिसर्च करतानाच मिळवायची, असा जर आपण काही उद्देश ठेवला असेल तर ती जी ऑप्शनल माहिती आहे ती आपण या सर्वेच्या माध्यमातून मिळवतो. तेव्हा त्या प्रकारचे प्रश्न कोणते असले पाहिजेत आणि हे रिक्वायर्ड कोणत्या प्रकारचे असले पाहिजेत हे आपण निश्चित करून जर हे सर्वे केले, अर्थात सर्वेसाठी पण वेगवेगळे टेक्निक, सर्वे जे टेक्निक आहे त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आहेत ते त्याप्रमाणे वापरायचे आहेत. तर या सर्वे म्हणजे सर्वे मंकी मध्ये ही फॅसिलिटी उपलब्ध आहे आपल्याला. आणि युजर्स जे आहेत हे याच्यातून वेब लिंकच्या माध्यमातून म्हणा, ईमेलच्या माध्यमातून, फेसबुक आहे, ट्विटर आहे किंवा वेगवेगळ्या साईट आहेत किंवा ब्लॉग आहे, ह्या सगळ्या फॅसिलिटीज ज्या आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत ऑनलाईन,
या सर्वांच्या माध्यमातून आपण आपले रिझल्ट मिळवू शकतो. आणि फक्त नुसतेच मिळवता येतात ऑनलाईन असं नाही, तर ते आपण प्रिंट पण काढू शकतो किंवा त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊ शकतो. त्याच्यात आपल्याला कारण ग्राफ्स पण मिळतात आणि मग ते जे स्क्रीनशॉट काढलेले ग्राफ आहेत ते आपण आपल्याला हवे तिथे आपण कॉपी करून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण इंटरप्रेट करताना यूज करू शकतो. फक्त एवढंच आहे की हे आपण एक्सपोर्ट करू शकत नाही कारण हा आपला फ्री व्हर्जन असलेलं टूल आहे. आणखी महत्वाचे एक आहे की टाईप फॉर्म्स. खरं तर वेळेअभावी मी सगळेच सांगू शकणार नाहीये. खूप मी म्हटलं ना तुम्हाला की खूप मोठ्या प्रमाणात ही सगळी मी म्हणेन एक प्रकारची संपत्ती आपल्याला उपलब्ध झालेली आहे, शैक्षणिक संपत्ती की जी आपल्याला आणखी समृद्ध बनवण्यासाठी उपलब्ध आहे. तशी ही शैक्षणिक संपत्ती आपण भरभरून वापरू शकतो फ्री ऑफ कॉस्ट आणि आपल्याला स्वतःला पाहिजे तेवढं प्रगत, उन्नत आणि समृद्ध बनवू शकतो. तर या ठिकाणी टाईप फॉर्म्स आहे. हे टाईप फॉर्म्स जे आहे याच्यामध्ये 3 प्रकारचे आपण 3 टाईप फॉर्म्स क्रिएट करू शकतो आणि त्याचप्रमाणे 10 प्रकारचे क्वेश्चन्स टाईप फॉर्म्स आपण क्रिएट करू शकतो आणि 100 रिस्पॉन्सेस आपण पर मंथ कलेक्ट करू शकतो. आणि याच्यासाठी आपण रोज कंटिन्यू फीडबॅक पण घेऊ शकतो. संशोधक मित्रांनो, आपण एकदा क्वेश्चनेअर दिली किंवा आपण जे टूल वापरलं, फॉर्म्स पाठवले, तरी आपण मेलच्या थ्रू, व्हॉट्सअपच्या थ्रू कंटिन्यू आपण यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून आपण रिस्पॉन्सेस कलेक्ट करू शकतो. हा एक फार मोठा बेनिफिट आहे. आपण कंटिन्यू मेल त्यांना रिमाइंडर मेल्स पाठवू शकतो आणि आपला फॉर्म कम्प्लीट करू शकतो आणि तेही आपल्याला मेल करू शकतो. आणि आपण आपले रिझल्ट जे आहेत ते त्यातून स्प्रेडशीटच्या स्वरूपात मिळवू शकतो किंवा मिळतात आपल्याला. त्यानंतर आहे झोहो सर्वे. झोहो सर्वे हा जो आहे हा तर तुम्हाला इतकं म्हणजे आपण काही ठिकाणी आता पाहिलं की तिथे प्रश्नांचं लिमिटेशन आहे, रिस्पॉन्सेसचं लिमिटेशन आहे, पण या ठिकाणी झोहो मध्ये पण प्रश्न आहेत, पर सर्वे आहेत, पण हे लक्षात घ्या हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी तुम्हाला आज जे सांगते आहे हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट. काही ऑनलाईन सर्वे टूल्स आहेत ते आपल्याला पेड पण मिळतात, त्याच्यात आणखी काही ऍडिशनल फॅसिलिटी असतात. आपल्याला जर का आपल्या संशोधन विषयाप्रमाणे आवश्यकता वाटत असेल, अर्थात त्या टूल्सचे फीचर्स काय आहेत ते जर आपण जाणून घेऊन आपल्याला जर ते आवश्यक वाटत असतील तर आपण ऑनलाईन पेड करून ते सर्वे टूल्स वापरू शकतो. तर या ठिकाणी झोहो सर्वे जो आहे हा पण अनलिमिटेड नंबर्सचे सर्वे आपण घेऊ शकतो. हाही फ्री आहे आणि काही मिनिटांमध्ये आपला सर्वे जो आहे तो आपल्याला डिझाईन करता येतो. आणि या ठिकाणी 10 प्रश्न पर सर्वे आणि 100 रिस्पॉन्स पर सर्वे असा आपण मिळवू शकतो. संशोधक मित्रांनो, या ठिकाणी आपण एक महत्वाचे 5-6 मी तुम्हाला ऑनलाईन टूल्स सांगितले कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पण हे टूल्स फक्त प्राथमिक स्वरूपातले आहेत किंवा फक्त प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला सांगितले आणि त्याच्यातही फ्री असणारे आणि जनरली आपण सहज वापरू शकतो, सहज त्याचे फीचर्स माहिती करून घेऊ शकू अशा प्रकारचे तुम्हाला सांगितले. पण आता हे जे ऑनलाईन डेटा कलेक्शन टूल्स आपल्यासाठी उपलब्ध तर खूप आहे, पण आपण निवडताना आपले काही निकष आपण स्वतः ठरवले पाहिजे. ते कोणते असले पाहिजेत हे फार महत्वाचे आहे. कारण जर का मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर का आपलं डेटा कलेक्शन जर टूल्स जे आहे ते सिलेक्ट करताना जर आपण तिथे कमी पडलो तर आपल्याला हवे ते रिझल्ट मिळू शकत नाही, हवे त्या फाइंडिंग्स पर्यंत आपण येऊ शकत नाही. म्हणून आपण परफेक्ट इन्फॉर्मेशन, परफेक्ट डेटा कलेक्शन साठी ऍक्युरेट, परफेक्ट आपल्याला जर टूल सिलेक्ट करायचं असेल तर आपण स्वतः आपल्याला काही प्रश्न विचारायला हवे. ते कोणते? तर हाऊ डज द टूल फिट युअर डेटा नीड्स. तुम्हाला तुमचा डेटा कोणत्या उद्दिष्टांना, तुमच्या वैयक्तिक संशोधकाच्या गरजा काय आहेत ते फुलफिल करणारं ते टूल होऊ शकतं का, असू शकणार आहे का, याचा आधी तपासून पाहायला पाहिजे. त्यानंतर व्हॉट टाइप ऑफ डेटा डू यू नीड टू कॅप्चर.
तुम्हाला कुठल्या प्रकारचा डेटा कॅप्चर करायचा आहे, संकलित करायचा आहे, हे आपल्याला आधी ठरवता आलं पाहिजे. तुम्हाला संख्यात्मक माहिती मिळवायची की गुणात्मक मिळवायची की दोन्ही प्रकारची मिळवायची, हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण आपल्या संशोधन विषय आणि आपली उद्दिष्टे हे डोळ्यासमोर ठेवून आपल्या लक्षात घेऊन आपण या प्रश्नांची उत्तरं शोधून मग डेटा सिलेक्ट केला पाहिजे, डेटा कलेक्शन टूल सिलेक्ट केलं पाहिजे. नंतर हाऊ मेनी क्वेश्चन्स विल वन सर्वे होल्ड. मित्रांनो, आपण काही वेळा खूप प्रश्न तयार करतो आणि मग त्या सर्वे मधून आपल्याला प्रतिसादकांकडून खूप कमी प्रमाणात प्रतिसाद. खूप प्रश्न विचारणे म्हणजे काही आपण खूप चांगला सर्वे केला असं होत नाही. प्रश्न थोडे अचूक आणि परफेक्ट माहिती देणारे आणि अर्थपूर्ण शब्दात माहिती मिळवणारे असले तर आपल्याला ते खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध माहिती उपलब्ध करून देतात. आणि मग कशा प्रकारचे आणि किती प्रश्न हे पण महत्वाचे आपण विचारू इच्छितो हे तिथे बघितलं पाहिजे. त्यानंतर हाऊ फ्रिक्वेंटली विल यू कॅप्चर अँड वर्क विथ डेटा. म्हणजे तुम्ही किती वेळा तो वापरला जाणार आहे, किती वेळा संकलित करायचं आहे, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं तुम्हाला स्टॅटिस्टिकल अनालिसिस पण करायचं असतं. तर आपण ऑनलाईन डेटा कलेक्शन टूल्स ह्याचं जेव्हा सिलेक्शन करतो त्यावेळेलाच आपण हेही पाहायला हवं की आपण आपले स्टॅटिस्टिकल टूल्स कोणते यूज करणार आहे. कारण आपण स्टॅटिस्टिकल टूल्स जे यूज करणार आहोत ते कशाच्या आधारावर करणार आहोत, तर आपल्याला या ऑनलाईन किंवा म्हणजे ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो डेटा कलेक्शन टूल्स जे आपण यूज करणार आहोत त्याच्यातून जी माहिती संकलित होते त्याच्यावर संख्याशास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी आपण हे स्टॅटिस्टिकल टूल्स यूज करत असतो. मग अशा प्रकारच्या संख्याशास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या प्रकारचे टूल्स आपण सिलेक्ट केले पाहिजेत हे आपण बघितलं पाहिजे आणि किती वेळा आपण ते यूज करणार आहोत ही माहिती, त्याच्यावर कशा प्रकारे काम करायचं आहे या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. हाऊ डू यू एम टू यूज द डेटा, मी सांगितलं ते याच्यातही येतं. देन हाऊ विल द डेटा बी हँडल्ड, अचीव्ह ऑर रिमूव्ह. काही माहिती आपल्याला अपेक्षित असते, काही अनपेक्षित असते, काही आपल्याला संकलित करायची असते, काही आपल्याला आपण पाहिलं की काही रिक्वायर्ड सर्वे घेतो आपण, काही ऑप्शनल सर्वे क्वेश्चन्स टाकतो, तर त्यातली कोणती आपल्याला काढायची आहे आणि कुठली ठेवायची आहे या सर्व गोष्टींचा आणि कुठली यूज करायची आहे हे आपण आधीच निश्चित करून त्याप्रमाणे टूल सिलेक्ट केले पाहिजे. मला वाटतं संशोधक मित्रांनो, जर का तुम्हाला अति उत्कृष्ट प्रकारचं संशोधन कार्य करायचं असेल आणि आपल्याला जर का स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून प्रॉपर रिझल्ट्स, प्रॉपर फाइंडिंग्स पर्यंत यायचं असेल तर आपल्याला अप्रोप्रिएट ऑनलाईन डेटा कलेक्शन टूल्स हे सिलेक्ट करण्याचं स्किल, टेक्निक आपल्या स्वतःमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या उद्देशानेच मी आज आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपलं संशोधन कार्य अधिक उत्कृष्ट प्रकारे करावं आणि या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि मी या ठिकाणी सर्व संयोजकांचे आभार मानते. थँक्स. ऑल द बेस्ट फॉर युअर रिसर्च वर्क and it's a survey time. Tell us what you think about all this process. Thank you.